दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा ओम नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्या प्रदायिने यस्यागस्त्यायते नाम विघ्नसागरशोषणे यस्य स्मरणमात्रेण जन्म संसारबन्धना विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे विशुद्धज्ञानदेहाय त्रिवेदी दिव्यचक्षुषे श्रेयः प्राप्तिनिमित्ताय नमः सोमार्धधारिणे यो देवः सवितास्माकम् धियो धर्मादिगोचराः परेगयेत् तस्य तद्भर्गस्तद्वरेण्यमुपास्महे सर्वमङ्गलमाङ्गल्ये श्री सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते नमो आदिरूपा ओंकारस्वरूपा विश्वासियारूपा पांडुरंगा तुझिया सत्तेने तुझे गुण गाऊ तेणे सुखी राहू सर्वकाळ तुमची श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन सर्व होणे जाणे तुझे हाती तुका म्हणे जेथे नाही मी तू पण स्तवावे ते कवणे कवणाई यत्कीर्तनम यत्स्मरणम यदीक्षणम यद्वंदनम यच्छ्रवणम यदर्हणम लोकस्य सद्यो विधनोति कल्मषम् तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः विवेकिनो यच्छरणोपसादना संगम विदस्यो हयगोन्तरात्मनः विन्दन्ति हि ब्रह्मगतिं गतक्रमाः तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः तपस्विनो दानपरा यशस्विनो मनस्विनो मन्त्रविदः सुमङ्गलाः श्रीमन्न विन्दन्ति विना यदर्पणम् तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः मालापात्रे डमरूशूरे शङ्खसुदर्शने दधानं भक्तवरदं दत्तात्रेयं नमाम्यहम् आदौ रूपमरूपते गुणगणेशान् मानवं स्वीकृतम् वर्णाद्याश्रमधर्मधारणमसो श्रीदत्तदेवे गुरु तत्संस्थापनतीर्थपादवयुक्तुये कवीश्वर्तिहम् वन्दे ते गुरुवासुदेव यतिरात् श्रीयाङ्घ्रिकञ्जं परम् मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वदात्मना
अन्यांश्च हस्तचरणश्रवण वरादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। करोति वाचारं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। आपदामुपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। यत्र यत्र रघुनाथकीर्तनं तत्र तत्र कृतमस्तकाञ्जलिं बाष्पवारि परिपूर्णलोचनं मारुतिन्नमतराक्षसम्। स्तकजपवटहस्ते वरदाभयचिह्नचारुबाहुलते कर्पूरामलदेहे वागीश्वरिचोदयासु मम वाचम्। हरये नमः हरये नमः। श्रीगणेशाय नमः। श्रीगुरुचरणारविन्दाभ्यां नमः। शौनक उवाच नैमिषारण्यामध्ये शौनकादिक महर्षींचा निवास आहे. यज्ञयागादी अनेक कर्म करताय. मध्ये मध्ये भगवंताच्या कथा श्रवण करण्याचाही त्यांना अत्यंत आणखी आस्वाद आहे. पुराणांचा अभ्यास करणारे सूत ऋषी हे त्या अरण्यामध्ये आलेले असताना कर्माच्या वेळेला मध्ये जो काही अवसर मिळेल त्यावेळेला आणि भगवंताच्या कथा ऐकायचा ही त्यांना आवड होती. एकदा प्रसंगाने त्या महर्षींनी सूतांना विचारलं, महाराज, भक्तिज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते कथम, मायामोह निरासश्च वैष्णवै क्रियते कथम. सर्वसंग परित्याग करून अरण्यामध्ये राहतायत ऋषी, पण सर्वही समाजाचं कल्याण व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे त्यांचा संवाद झाला. त्यांनी विचारलं ऋषी महाराजांना सुद्धा, विवेको वर्धते कथम. प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये, समाजाच्या मनामध्ये विवेक हा वाढला पाहिजे. सारासार विवेक. योग्य कर्म कोणचं, अयोग्य कर्म कोणचं, पाप कोणचं, पुण्य कोणचं, हा सगळा विवेक प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आणखी असला पाहिजे. तो वाढला पाहिजे. तो कसा वाढेल हा मोठा महत्वाचा. आणि त्याला सहाय्यक म्हणजे भगवंताची भक्ती, प्रेम अंतःकरणामध्ये पाहिजे, ज्ञान पाहिजे, आणि विराग म्हणजे अनासक्त मनाची वृत्ती पाहिजे, निर्लोभ वृत्ती पाहिजे. हा जर विवेक प्रत्येकाच्या मनामध्ये वाढीला लागेल तर मोह सगळा दूर होईल, सर्वही सुखी होतील. असा प्रश्न त्या ऋषींनी केलेला आहे. त्यावेळी सूत हे त्यांना बोलतात की, ऋषी महाराज, विवेक प्रत्येकाच्या मनामध्ये उत्पन्न झाला पाहिजे. आसक्ती विषयाची, लोभवृत्ती दूर झाली पाहिजे. खरं खोटं याचं ज्ञान झालं पाहिजे. आणखी भगवंताबद्दल नितांत प्रेम चित्तामध्ये उत्पन्न झालं पाहिजे. याच्या करता शुकाचार्य महाराजांनी हे संपूर्ण भागवत जे आहे हे आणखी कलियुगामध्ये सर्वांना समाधान शांती मिळावी याकरता आणखी शुकाचार्य महाराजांनी हे सांगितले. कालव्याल मुखग्रास त्रास निर्नाश हे नवे, श्रीमद भागवतम शास्त्रम करो किरेण भाषे. सर्वही जगामध्ये जेवढे जीव म्हणून आहे त्या सर्वांनाही कालाची मर्यादा आहे. काही काल प्रत्येकाचा ठरलेला आहे. ब्रह्मदेवांचं सुद्धा आयुष्य ठरलेलं आहे ना. इतर मानवांच्या अपेक्षा, देवांच्या अपेक्षा अधिक असेल, पण कायम राहणारे ब्रह्मदेव सुद्धा नाही आहे. त्यामुळे
आपला जो काल आहे त्या कालामध्ये आपण सुखी व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. त्याकरता जी साधनं आहेत जगामध्ये व्यवहारामध्ये तीच साधनं खरी आहेत, सुखाची तीच साधनं आहेत अशी ही कल्पना झालेली आहे. अविनाशी जगामध्ये सुख आहे अशी कल्पना सुद्धा नाही. त्यामुळे खरं एकंदर सुख कोणचं आहे, आनंद पूर्ण आनंद कोणचा आहे आणि अपूर्ण आनंद हा जगामध्ये असलेला कसा आहे हे सगळं ही दाखविण्याकरता हे भागवत शास्त्र शुकाचार्य महाराजांनी मुद्दाम दिले. याच्यामध्ये सगळ्या विषयांचा विचार त्यांनी केला. मनाची शुद्धी करणारं हे एक मोठं साधन आहे. जन्मांतरातलं जर पुण्य असेल तर भागवताचं श्रवण घडत आहे. परीक्षित राजाला भागवत कथा सांगण्याकरता शुकाचार्य महाराज आपल्या आश्रमातून बाहेर पडले. हे देवानं समजलं. परीक्षित राजाचा मृत्यू जवळ आलेला आहे. 7व्या दिवशी त्याचा देहांत होणार आहे. शुकाचार्य महाराज आपण होऊन त्याला सांगण्याकरता निघाले. देवमंडळी स्वर्ग लोकातून आली. शुकाचार्य महाराजांना नमस्कार केला. त्यांनी बरोबर येताना स्वर्गामध्ये जे अमृत आहे त्या अमृताचा एक घडा भरून आणला होता. त्यांनी शुकाचार्य महाराजांना विनंती केली, महाराज आम्हाला पुऱ्या जवळ जे भागवत कथारूपी अमृत आहे ते आम्हाला द्या आणि हे आम्ही आणलेलं अमृत तुम्ही घ्या. कशा करता? हे अमृत त्या परीक्षित राजाला पाजा तुम्ही, म्हणजे त्याला मृत्यू येणार नाही. आम्हाला भागवत ऐकायचंय. हसले शुकाचार्य. तुमच्या स्वर्गातलं अमृत तुम्ही रोज पिता म्हणाले, पण तुम्ही कुठं अमर आहात? तुमचंही पुण्य संपल्याबरोबर तुम्हाला खाली यावं लागतं. तेव्हा भागवताला अमृताने विकत घ्यायचं किंवा अमृत द्यावं आणखी भागवत ऐकावं ही त्यांची इच्छा शुकाचार्यानं पसंत. हे खरे भक्त नाही. त्यांनी सांगितलं, पाहू म्हणाले, सध्या सवड नाही. त्यांना सोडून गेले, राय निघून गेले. फक्त परीक्षित राजाला भागवत सांगण्याकरता आलेले. सनकादिक ऋषी यांनी नारदांना हे भागवत सांगितलं. श्रवण कसं करावं भागवताचं हा सगळा विधी संत कुमाराने आणि यांना सांगितलं. नारदांची आणखी संत कुमारांची भेट कुठं झाली हा प्रश्न ऋषीने केलेला असताना आणि ती कथा सांगतायत. नारद महर्षी हे बदरिकाश्रमामध्ये आलेले आहे काही प्रसंगाने आणि त्याच ठिकाणी ब्रह्मदेवांचे जे मानसपुत्र आहे पहिले सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार पूर्ण ज्ञानी त्यांची आणि नारदांची भेट झाली. नारदांचं मुख अगदी खिन्न पाहिलं त्या सनत कुमाराने. त्यांनी विचारलं, नारदा काय झालं तुम्हाला? तुम्ही खिन्न होण्याचं कारण काय? खेद किंवा अशांती कुणाला होती? संसारामध्ये आसक्त झालेला जो आहे त्याला खेदाचा प्रसंग आहे. तुम्ही तो सर्व संग सोडून दिलेला आहे. मग तुम्हाला कशाबद्दल खेद वाटतो आहे? नारदांनी आपली हकीकत सांगण्याला आरंभ केला. अहंतु पृथिवी निजातः ज्ञात्वा सर्वोत्तमामिति. नारद महर्षीला सर्व ठिकाणी आणखी संचार करण्याची शक्ती होती. मृत्यू लोकामध्ये फिरावं, स्वर्ग लोकामध्ये, ब्रह्मलोकामध्ये, कुठेही पाताळ लोकामध्ये कुठेही ते जाऊ शकत होते. योगी होते मोठे. नारद म्हणाले, ऋषी महाराज मी ह्या पृथ्वीवर गेलो म्हणाले फिरण्यात. पाहायचं होतं मला मृत्यूलोक कसा आहे आणि सर्व ठिकाणी मी फिरलो. प्रयाग क्षेत्र आहे, काशी क्षेत्र आहे, त्याचप्रमाणे गंगा गोदावरी यांच्या तीरावर फिरलो. सगळ्या तीर्थामध्ये मी फिरलो.
पण माझ्या मनाचं समाधान काही झालेलं नाहीये. आता कलियुग सुरू झालेलं आहे. नारदांची आणखी सनत कुमारांची भेट होऊन 1000 वर्ष होऊन गेलेली आहे. त्यावेळीची हकीकत नारद सांगताय. आता कलियुगाला किती दिवस झाले, किती आता बिघडलेला आहे ते काय सांगण्याची आवश्यकता नाही. माझ्या मनाचं समाधान काही झालं नाही. हा जो कली आहे, कलियुग, अधर्माला त्यांनी बरोबर घेतलं आणि सर्व पृथ्वीवर त्यांनी आपलं साम्राज्य स्थापन केलं. सत्यं नास्ति तपश्शौचं दया दानं न विद्यते उदरंभरिणो जीवा वराका कूटभाषिणः. कुठेही सत्य मला दिसलं नाही, तपश्चर्या नाही, पवित्रपणा नाही, दया नाही, दान धर्म नाही. पोट भरण्याचं कार्य मात्र सर्व जीवांचं झाले आहे. आणखी असत्य भाषण करणारे नास्तिक मार्गाकडे त्यांची बुद्धी केली गेलेली आहे. ईश्वर नाही आहे, स्वर्ग नाही, नरक नाही, धर्म नाही, अधर्म नाही, नाही नाही सगळे सर्व. आणखी पवित्र नद्या, देव मंदिर, सर्वही ठिकाणी अशा प्रकारचा अधर्म चाललेला आहे. कुणी योगी मला दिसला नाही, ज्ञानी नाही, कर्म करणारा चांगला नाही. अशी स्थिती या कलीन जगामध्ये होऊन मी निघालो फिरत आणि यमुना नदीच्या तीरावरती आले. भगवान श्रीकृष्ण प्रभूंनी यमुना नदीच्या तीरावरती गोकुळात राहून, वृंदावनामध्ये राहून पवित्र लीला केलेली आहे. तिथं मला एक आश्चर्यकारक घटना पाहायला मिळाली. एक तरुण स्त्री खाली मान घालून स्वस्थ बसलेली होती आणि तिच्या दोन्ही बाजूला 2 म्हातारे पडलेले होते. वृद्ध दोन्ही पडलेले होते, मूर्छित पडले होते आणि ती तरुण स्त्री रडती आहे. कोण आपल्याला या संकटातून मुक्त करणारा कोणीतरी भेटेल काय अशी आणखी पाहते. शेकडो स्त्रिया तिला वारा घालतात, तिचं समाधान करण्याचा प्रयत्न करत आहे. मी गेलो तिच्या, मला पाहिल्याबरोबर ती उठून उभी राहील. आणखी साधू महाराज थोडं थांबा, माझ्या मनाची अशांती दुःख आपण दूर करा. आपल्यासारखे ते सर्व पापक्षय करणारे. नारद म्हणाले, तिला मी विचारलं, बाई तू कोण आहेस? तुझी सेवा करणाऱ्या स्त्रिया कोण आहेस? तुला कसलं दुःख झालेलं आहे सांग. त्या वेळेला त्या स्त्रीनं आपला परिचय करून दिला. अहम भक्तिरिती ख्याता इमौ मे तनयौ मतौ ज्ञान वैराग्य नामानौ कालयोगेन जर्जरौ. भक्ती मला म्हणतात, भक्ती देवी स्त्री आणि हे 2 माझे पुत्र आहे, ज्ञान आणि वैराग्य या नाम. ह्या सर्व स्त्रिया माझी सेवा करणाऱ्या म्हणजे गंगा, गोदावरी, नर्मदा सर्व ही नद्या आणि माझी सेवा. भगवत भक्ती खरी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी सगळे तीर्थ, सर्व नद्या आहेत. हे याचं सार ज्ञान आहे. मी अशी आणखी सर्वत्र संचार करीत असताना कलियुगाला आरंभ झाला आणि माझं सगळं सामर्थ्य शक्ती ही आणखी नाहीशी झाली. वृंदावनामध्ये मी आल्यानंतर माझं सामर्थ्य थोडस उत्पन्न झालं, तारुण्य मला मिळालं. परंतु ही माझी 2 मुलं मात्र म्हातारी मूर्छित पडलेली आहे. यांची अवस्था ही काही चांगली नाही. माता तरुण आहे आणि मुलं वृद्ध आहेत असं कुठंतरी ऐकायला पाहायला मिळतं का? म्हणाले नारदा. काय कारण आहे आपण विचार की माझं दुःख एवढं आहे. नारद सांगताय की कलीला सुरुवात झाली, अधिकार कलीकडे मिळालेला आहे. आता ब्रह्मदेवानेच दिलेला आहे. म्हणाले कृतयुग झालं, त्रेतायुग झालं, द्वापार युग झालं. कली सुरू झाल्याबरोबर त्याचा सर्वाधिकार या ठिकाणी आहे. अधर्माचा जास्ती प्राबल्य, अधर्माचाच प्रसार त्याला करायचा आहे.
म्हणून काही या ठिकाणी योग नाही, तपश्चर्या नाही, सदाचार नाही, काहीही या ठिकाणी पाहायला मिळत नाही. इह संतो विशीदंती प्रविष्यन्ति शसाधवः. थोडक्यात सांगतात, कलियुगामध्ये खरे जे भगवत भक्त सज्जन असतील त्यांना दुःख भोगावं लागणार आहे, आणि दुर्जन जे असतील अधर्माने वागणारे त्यांना आनंदाचे दिवस. हे कलीचं सामर्थ्य. पण अशाही स्थितीमध्ये धैर्य धारण करू भगवान श्री हरीची भक्ती करण्याकडे ज्याची प्रवृत्ती आहे तो समर्थ भगवंताच्या कृपेनं होतो. सर्व लोकांनी तुझी उपेक्षा केलेली आहे. भक्ती देवीला सांगता येत नाही. विषयाची आणखी आसक्ती मनामध्ये उत्पन्न झाल्यामुळे भक्तीकडे कोणाचंच लक्ष नाहीये. वृंदावनामध्ये तू येऊन पोचलीस, तारुण्य तुला मिळालेलं आहे, पण ज्ञान वैराग्याकडे कुणाचंही लक्ष नाही. सर्वांनी त्यांची उपेक्षा केल्यामुळे त्यांची अशी दशा झाली. हे ऐकल्यानंतर त्या भक्ती देवीने विचारलं, नारदा, कथम परीक्षिता राज्ञा स्थापितो शशिः कलिः. सध्या परीक्षित राजा राज्य करतोय ना. राजा कारस्य कारणम हा सिद्धांत आहे. राजाने इकडे लक्ष देऊ नये. करीने येऊन वाटेल तसा आणखी अधर्माचा प्रसार करावा. राजा करीला शासन करू शकत नाही. भक्ती देवीची जी अपेक्षा आहे, बर राजा राहू दे, सर्व सृष्टी ज्यांनी निर्माण केली त्याचंही लक्ष इकडे नाही. दयाळू आहे भगवान श्रीहरी, आणि त्यांनी त्यांच्या डोळ्याला हा अधर्म पडत नाही. काय कारण आहे सांग. नारद सांगतात, भक्ती देवी, भगवंतानी व्यवस्था केलेली आहे. काय आहे? भगवान श्री हरीनी गोपाल कृष्णाने या भूमीचा त्याग केला आणि ते वैकुंठ लोकाला निघून गेले. त्या दिवशी कलीचा अधिकार सुरू झाला. तोपर्यंत काही कली येऊ शकला नाही. तर हा जो आहे सध्या राज्य करणारा परीक्षित राजा, याने सुद्धा कलीला शिक्षा का केली नाही, त्याला आवडत का नाही असं तुझं म्हणणं आहे. कोण म्हणाले? कलियुगामध्ये एक असा मोठा गुण आहे, सोपे साधन आहे. कलियुगामध्ये जन्माला आलेले जे जीवात्मे आहे त्यांना सुख मिळालं नाही, आणि ते सुख मिळवण्याकरता मोठे मोठे यज्ञ करणं, दान धर्म करणं, योगाभ्यास करणं हे शक्य नाही आहे. ही शक्ती कलियुगातल्या जीवांच्याकडे नाही. भगवंताची भक्ती करावी, कथा श्रवण कराव्यात, लीला श्रवण कराव्यात, त्या भक्तीनं आपला उद्धार हे कलियुगातले जीवात्मे करू. हा एक उपाय त्या परीक्षित राजाच्या दृष्टीला पडल्यामुळे कलीचा त्याने दंड केला नाही. राहू दे. कलियुगाचा अधिकार, कलियुगाचं सामर्थ्य जास्ती आहे का भगवंताच्या कथेचं सामर्थ्य जास्ती आहे हे पाहायला मिळेल. संपूर्ण एकंदर पदार्थ हे निस्सार झालेले आहेत कलीच्या मध्ये. सर्व ही खरं ज्ञान, खरं कर्म काही दिसत नाही. नारदांनी याप्रमाणे भक्तिदेवीचं समाधान केलं. शांती त्याला थोडीशी मिळाली. आणखी या मुलांना काहीतरी आपण सावध करा, त्यांचा वृद्धपणा दूर करा आणि त्यांना सावध करा अशी प्रार्थना केली. नारदांनी प्रतिज्ञा केलेली आहे की कलियुग फार चांगला आहे म्हणाले, कारण या कलियुगामध्ये भक्तीचा प्रसार होऊ शकतो. भक्तीचा प्रसार झाल्याबरोबर कलीचं सामर्थ्य आपोआप कमी होईल. म्हणून मी प्रतिज्ञा करतो म्हणाले की सर्वही एकंदर घराघरातून किंवा सर्वही देशातून आणखी भक्तीचा प्रसार करण्याची प्रतिज्ञा मी करतो असं नारदाने सांगितलं. ऋषींचा जो प्रश्न आहे पहिला, विवेक वाढला पाहिजे समाजामध्ये, वैराग्य म्हणजे आसक्ती विषयी आसक्ती, निर्लोभ वृत्ती वाढली पाहिजे तर सुख होणार.
परस्पर आणखी त्याशिवाय एकता होणार नाही. तर त्याकरता भगवत भक्ती हा मार्ग नारदांनी शोधून काढला. ईश्वराबद्दल प्रेम जर अंतःकरणामध्ये उत्पन्न झालं तर सगळी ही पातक ही पापक जाती. पण ज्या पाप वासना मनामध्ये असता उत्पन्न होतात त्या वासनाही नाहीशा. अनेक जन्मामध्ये आणखी संतांच्या श्रीहरीच्या कृपेनं भगवत भक्ती अंतःकरणामध्ये उत्पन्न होती म्हणतात ती फार कशी. या मुलांना सावध करा अशी प्रार्थना भक्तिजीवींनी केल्यानंतर नारद त्या ठिकाणी पडले होते खाली मूर्छित ज्ञान वैराग. त्यांच्या जवळ जाऊन त्यांनी आणखी वेदमंत्र पठण केलेले आहे, उपनिषदांचा पाठ केलेला आहे, गीता पाठ केलेला आहे. काय सावध नाही. डोळे उघडावे पुन्हा डोळे झाकून पडून राहावं. नारदांचा प्रयत्न फुकट गेलेला आहे. इतक्यात आकाशवाणी एतदर्थं तु सत्कर्म सुदर्शे त्वं समाचरो ते कर्माभिधास्यन्ति साधवः साधुभूषणः. नारदा, ज्ञान वैराग्यानं सावध करायचंय म्हणजे त्याचा प्रसार जगामध्ये करायचा आहे, भक्तीचा प्रसार तुम्हाला करायचा आहे. चांगली इच्छा, पण त्याच्याकरता एक मोठं पुण्यकर्म तुम्हाला करावं लागेल. म्हणजे हे भक्तीचा ज्ञानाचा वैराग्याचा प्रसार सर्वत्र. कोणचं पुण्यकर्म? ते साधूंची तुम्हाला भेट झाली म्हणजे ते ज्ञानी महात्मे तुम्हाला ते काय करायचं ते सांग. आकाशवाणीनं काही स्पष्ट खुलासा केला. नारदांनी विचारलं आता कोणाला विचारावं कोणचं पुण्यकर्म केलं म्हणजे भगवत भक्ती ज्ञान वैराग्य यांचा प्रसार होईल. तिथून निघाले नारद. ज्या ज्या ठिकाणी आणखी अशा प्रकारचे ज्ञानी लोक भेटले त्यांनाही आकाशवाणी सांगितली. भक्तीचा ज्ञानाचा वैराग्याचा प्रसार हा जर लोकांमध्ये झाला तरच आणखी सर्व पापक्षय होणार आहे. पापक्षय झाल्यानंतर आणखी सर्वांचं कल्याण शांती प्राप्त होईल. काय करावं पण कोणी सांगू शकत नाही. कोणचं कार्य आहे काय त्यांच्या कोणाच्याही लक्षात. चिंताग्रस्त झाले नारद महर्षी. बद्रिकाश्रमामध्ये जावं भगवान नारायणांनाच विचारावं अशा रीतीनं तिथं आले तपश्चर्या करण्याकरता. आणि अशा वेळेला आहे संत कुमार त्यांना भेटले. त्यांना सर्व वृत्तांत त्याने सांगितलेला आहे. सांगा म्हणाली काय करायचं. आकाशवाणीनं कोणी म्हणजे भगवंतांनीच ती आकाशवाणी त्यांचीच आहे. त्यांनी जे पुण्यकर्म मला करायला सांगितलेलं आहे ते कोणचं पुण्यकर्म आहे की ज्या योगाने आणखी भक्तीची वाढ होईल, कलीचा वेग थांबणार आहे. आपण श्रेष्ठ आहात. 5 वर्षाचंच वय आहे. आपण कितीही काल गेला तरी शरीर आहे तेवढंच आहे. संत कुमार संत कुमार सर्वांच्या अगोदर जन्माला आले. सृष्टीमध्ये आरंभाला यांचा जन्म झालेला आहे. पण वय 5 वर्षाचं. शरीर आपल्या ताब्यामध्ये सगळं ताब्यात आहे त्यांच्या भगवंताच्या कृपेने. तुम्ही ते जे आहे जे विजय दोन द्वारपाल वैकुंठ लोकांमध्ये जाऊन राहणारे देवाच्या जवळ. पण आपल्या शापाने त्यांना सुद्धा आता 5 झाला खाली दैत्याच्या जन्माला गेले. 3 जन्म त्यांना घ्यावे. तेव्हा मला सांगा म्हणा काय करावं. भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांचा प्रसार झाला पाहिजे लोकांमध्ये. संत कुमार म्हणाले देवर्षे नारदा सोपा उपाय आहे म्हणे. काही काळजी करू. आपणही मोठे विरक्त आहात. भगवत भक्त मोठे आहात. भक्तीची वृद्धी व्हावी. भगवंताची भक्ती सर्वत्र आणखी सर्वांच्या मनामध्ये उत्पन्न व्हावी अशी तुमच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झालेली आहे. आपण कृष्ण भक्त आहात. भक्तीची स्थापना करण्याचा आपला संकल्प उत्तम योग्य आहे. अनेक मार्ग ऋषी मंडळींनी दाखवले. योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, पुष्कळ मार्ग आहेत.
पण प्रत्येक मार्गामध्ये श्रम आहे, कष्ट. वैकुंठाची प्राप्ती भगवत कृपा प्राप्त होण्याकरता मार्ग जो आहे तो फार दुर्लभ. आकाशवाणीने आपल्याला जे पुण्यकर्म करायला सांगितलेलं आहे ते पुण्यकर्म म्हणजे श्रीमद भागवताला सद्गीत शुकादिभी, भागवत सप्ताह पारायण करणं हाच एक मार्ग आहे, हा यज्ञ आहे. शुकाचार्य यासारखे ज्ञानी भगवत भक्त जे आहेत त्यांनी याचा पुरस्कार केलेला आहे. या भागवताच्या पठणाने भक्ती ज्ञान वैराग्य यांना जास्ती बल प्राप्त होईल. कलियुगाचं बल कधीच कमी होईल. भागवताची कथा, ह्या कथेच्या श्रवणाने सर्व कलीचे दोष दूर होत आहे आणि ज्ञान वैराग्य भक्ती ही अंतःकरणामध्ये उत्पन्न होते. नारदांनी सांगितलं, ऋषी महाराज, त्या ज्ञान वैराग्याना जाग करण्याकरता सावध करण्याकरता मी पुष्कळ वेदमंत्र म्हणालो, उपनिषद पाठ केला, गीता पाठ केला, काही नाही, त्यांना सावधच झाले नाही. भागवतामुळे त्यांना सावध ते कसे होते? भागवत तर एक पुराण आहे म्हणा. हा एक संशय नारदांनी व्यक्त केला. त्यावेळी संत कुमार म्हणाले, नारदा, सर्व ही वेद उपनिषद वगैरे सगळ्याच सार ग्रहण करून हे भागवत कथा ही व्यासाने निर्माण केली. उसामध्ये रस आहे आमूला, त्या रसामध्ये आणखी साखरही आहे, पण ते काढायला पाहिजे वेगळी. नुसतं उसाचा रस काढला म्हणजे त्याला म्हणजे काही साखर मिळत. दुधामध्ये तूप आहे, पण दही केलं पाहिजे, लोणी काढलं पाहिजे, ते आणखी हे केलं पाहिजे, म्हणजे तूप आणखी मिळत. तसही भागवत कथा ही सर्व वेद उपनिषद वगैरे याच्यातून तसं निराळी काढली अशा प्रकारची सारभूत. आणि आपणच व्यासाला सांगितलं नाही का भगवत गुण वर्णन करा, भागवत तयार करा? तुम्हीच सांगितलं व्यासाना आणि तुम्हाला संशय कसा उत्पन्न? मग नारदांचं समाधान झाले. ज्ञानयज्ञं करिष्यामि शुकशास्त्र कथोज्वलम. आपण ज्ञानयज्ञ करावा अशी इच्छा त्यांना उत्पन्न. कुठं करायचा हा ज्ञानयज्ञ? भागवत सप्ताह यज्ञाचं स्थान कोणतं म्हणून विचार, आणि या भागवताचा महिमा महात्म्य आपण सांगा. किती दिवसामध्ये भागवत कथा ऐकावी, काय विधी आहे त्याचा, हे सगळं मला सांग. कुमार सांगतात, गंगाद्वार समीपे तु कथम आनंद नामकम नाना ऋषिगणैर युक्तम देव सिद्धविदम. हरिद्वार क्षेत्राय गंगा तीरा, त्या ठिकाणी ऋषिमंडळी आश्रमामध्ये राहत आहेत. अत्यंत सात्विक अशा प्रकारची ऋषिमंडळी रम्य स्थान आहेत. ज्या ठिकाणी राहणाऱ्या जीवांच्या अंतःकरणामध्ये परस्पर वैरही नाही. तुका परस्परे पडो मैत्र जीवाचे ज्ञानेश्वर महाराजांनी प्रार्थना केली की त्या स्थानात गेल्याबरोबर वैरभाव घेऊन असो. त्या ठिकाणी हा तुम्ही ज्ञानयज्ञ ठरवा. आणि हे ज्ञानयज्ञाला सुरुवात झाल्याबरोबर ते ज्ञान वैराग्य ती भक्ती देवी त्या ठिकाणी आणखी तुमच्या भागवताचं कथन सुरू झाल्याबरोबर तिथे येऊन कुशल म्हणाले, त्यांची सगळी दुःख दूर. याप्रमाणे संत कुमारांची आज्ञा झाल्यानंतर नारद मंडळी, नारदाने त्या कुमारांनाही बरोबर घेतलं आणि गंगा तीरावर हरिद्वार क्षेत्रामध्ये ते येऊन ही बातमी सगळीकडे समजली. स्वर्गलोकामध्ये काय सगळीकडे समजल्यानंतर सर्व ही ऋषिमंडळी, देवमंडळी, सिद्धमंडळी, मोठे मोठे ज्ञानी योगी सगळी मंडळी त्या ठिकाणी प्राप्त झाली. भृगु ऋषी आहे, शवन, गौतम, परशुराम, विश्वामित्र, दत्तात्रेय अशी सगळी मोठी मोठी मंडळी त्या ठिकाणी सर्व शास्त्रांच्या देवता, सर्व वेदांच्या देवता त्या ठिकाणी आली. गंगाजित सर्व ही नद्या याही त्या ठिकाणी येऊन पोचलेल्या आहे. प्रत्यक्ष रूप धारण.
मग नारदानी आसनावरती आणखी त्यांना बसायला सांगितलं. सनत कुमारांची पूजा केली, वंदन केलं सर्वांनी. विष्णुभक्त, विरक्त, संन्यासी, ब्रह्मचारी हे समोर बसलेले आहे. मुख्य भागी नारद ऋषी मुख्य श्रोते म्हणून. एका बाजूला ऋषी मंडळी, दुसऱ्या बाजूला देवमंडळी, अशी स्त्रिया एका बाजूला, अशी योजना श्रोत्यांची झाली. जे जे काळ चाललेला आहे, वाद्य वाजतात. विमानामध्ये बसून सर्व देवाने आणखी कल्पवृक्षाच्या पुष्पांचा वर्षाव केले. सगळे आणखी एकाग्र चित्ताने भागवत श्रवणाकरता बसलेले आहे. त्यावेळेला नारदांना भागवताचं महात्म्य सांगायला सनत कुमाराने अत्र ते वर्ण्यते स्वाभिः महिमा शुकशास्त्रजः यस्य श्रवणमात्रेण मुक्तिः करतते स्थितः. भागवताच्या महिम्याचंही महत्व का? सदासेव्या सदासेव्या श्रीमद भागवती कथा यस्या श्रवणमात्रेण परिचित्तम समासते. भागवताचं महत्व सांगताय सनत. भागवत कथा ही नेहमी ऐकावी, नेहमी वाचावी, नेहमी चिंतन करावं वेळ असेल त्याप्रमाणे. ह्या भागवत कथा श्रवणाने भगवान श्रीहरी आपल्या चित्तामध्ये वास्तव्य करतात. 18,000 श्लोक या भागवतामध्ये आहे आणि 12 स्कंध विभाग आहे. शुकाचार्यांनी परीक्षित राजाला हे भागवत सांगितले. पुष्कळ शास्त्र आहेत, पुराण आहे, पण केवळ भागवत हे मुक्ती देणारा समस्त अशा प्रकार. कथा भागवतस्यापि नित्यं भवति यद्गृहे तद्गृहं तीर्थरूपं हि वसतां पापनाशनं म्हणून एक सांगतायत. भागवत कथा ही ज्या घरामध्ये नेहमी चाललेली असेल, चिंतन म्हणा, वाचन म्हणा, ते ग्रह तीर्थरूप बनत. तीर्थस्थान आहे पुष्कळ, परंतु ते स्वतःच घर सुद्धा आणखी तीर्थाप्रमाणे पवित्र होऊन जात आहे. राहणाऱ्यांची सगळी भागवत अनेक यज्ञ आहे, परंतु या भागवताची बरोबरी त्यांना येत नाही. अर्थपूर्व भागवत शास्त्र निरंतर आणखी वाचणारा, चिंतन करणारा त्याच्या अनेक जन्मांच्या पादकांचा नाश असं पुष्कळ वर्णन केलं त्यांनी. आणि ज्याच्या कानावर ही भागवत कथा जन्म असेपर्यंत पडलेली नाही, त्याचा जन्म व्यर्थ गेलेला आहे. त्यांनी केवळ आपल्या जननीच्या 9 महिने उदरात राहून तिला त्रास दुःख दिलेला आहे असं म्हणायला. तर याप्रमाणे सनत कुमार सांगत आहे. पण याच्या करता मात्र नियमही सांग. दिनानां नियमो नास्ती म्हणावे आरंभाला. भागवत हे इतक्या दिवसामध्ये ऐकलं पाहिजे असं नाही, नेहमी ऐकावं, सांगावं. रोज घरातला आणखी खेळ आपण काढतो की नाही, रोज काढायला पाहिजे. शरीराला रोज स्नान करणं, हे करणं, शुद्धी शरीराची रोज करावी. त्याप्रमाणे सर्वदा कथा श्रवण जर केलं तर मनाची शुद्धी होऊन सत्य भाषण करणं, ब्रह्मचर्याने राहणं, असे काही नियम सांगितलेले आहेत. इंद्रिय निग्रहादी या दृष्टीनं जर आणखी ऐकलं तर त्या श्रवणाचं विशेष फल आहे. म्हणून 7 दिवसामध्ये ऐकावा असा नियम शुकाचार्य महाराजांनीच करून ठेवला आहे. कारण काय? मनसश्च अजया रोगा पुंसांचे आयुषः क्षया तदेर दोष बहुत्वाच सप्ताह श्रवणं मदम. 7 दिवसात भागवत ऐकावं असं का ठरवलं त्याने? मनोजय, मनाची आणखी स्थिती ऐकायचंय ध्येय म्हणून जे 7 दिवस आपलं भागवत ऐकायचं आपण ठरवलं. 4 महिने ऐकू, वर्षभर ऐकू, पण वर्षभर मन स्थिर राहील की नाही संशय. हा एक दोष आहे कधीच. रोग केव्हा कोणत्या प्रकारचा शरीरामध्ये उत्पन्न होईल, आणखी आपली प्रवृत्ती बंद होईल, शरीर आरोग्य राहील. आयुष्य केव्हा संपेल याचाही नियम नाही आहे. म्हणून 7 दिवसामध्ये ऐकण्याचा संकल्प करू, 7 दिवसामध्ये ऐकावं असं शुकाचार्य महाराजाने हा नियम घातला.
सनत कुमार सांगत आहे. त्यावेळेला शौनक ऋषी म्हणाले, ज्ञान वैराग्य योगाभ्यास वगैरे हे सगळं बाजूला करू, आपण या भागवत पुराणाचंच महत्व सांगायला लागला. काय इतकं महत्व या भागवताचं? त्याचं कारण सांगताय. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सर्व देव निमंत्रण करण्याकरता, अरे महाराज आपण आता वैकुंठ लोकामध्ये या, इतकं काम झालेलं आहे, आमच्याही स्थानामध्ये येऊन आणखी आमची पूजा घेऊन चला, अशी प्रार्थना केली. तसा विचार ठरविला कृष्ण गोपाल कृष्णाने की जावा आता. एकादश स्कंद संपूर्ण आणखी उद्धवजींना त्याने सांगितलं. कर्मयोग सांगितलेला आहे, ज्ञानयोग सांगितला, भक्तियोग सांगितला, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी या सगळ्यांची कर्म, कर्तव्य कर्म कोणची कोणची ती सगळी त्यानं सांगितली. उद्धवजींना सगळं मार्गदर्शन केलं. शेवटी उद्धवजींनी विनंती केली, महाराज भगवंता, आपण आता वैकुंठ लोकाला जाण्याचा निश्चय केला म्हणाले, मला एक मोठी चिंता उत्पन्न झाली. आगतोयं कलिर्भूर, हा कली आता म्हणाले सुरुवात झाली. त्या कलीमध्ये उत्पन्न होणारे सज्जन सुद्धा दुर्जन होतात म्हणाले, अशी याची स्थिती आहे. आपण निघून गेल्यानंतर भूमीला या दुर्जनांचा भार होईल. ही भूमी कुणाला शरण जाईल? सज्जनांनी कुणाला शरण जायचं? त्यांचं संरक्षण करणारा कोण आहे? इकडं आपण लक्ष द्या. आणि माझी प्रार्थना आहे की आपण भक्तांच्या करता सबूर झालेल्या, निराकार असून आकार धारण केलेला आहे, आपण जर निघून गेला तर भक्तांचं रक्षण करून तुम्ही इथंच राहा. उद्धवांची विनंती ऐकल्यानंतर भगवंतांनीही विचार केला, काहीतरी केलं पाहिजे. सज्जनांना आधार पाहिजे काहीतरी मी गेल्यानंतर, म्हणून त्यांनी असा विचार केला की सुखीय यद् भवेत् तेजस्तच्च भागवते रथा विरोधाय प्रविष्टोयं श्रीमद् भागवतानं. स्वतः जो दिव्य तेज ते त्यांनी भागवत ग्रंथामध्ये ठेवलेलं आहे, मुक्त रूपाने. म्हणून ही वाङ्मय मूर्ती आहे. भागवत म्हणजे भगवान श्रीहरीची वाङ्मय मूर्ती आहे. तिची सेवा करणं, नुसतं भागवत पुस्तकाचं दर्शन घेणं, प्रदक्षिणा घालणं, हे सगळं ही कारण भगवंताचं तेज त्याच्यामध्ये. सप्ताह श्रवणाने आणखी अधिक उद्धव सांगितले. अशा रीतीनं संत कुमार सांगत असताना एक आश्चर्यकारक अशी घटना घडली. ही भक्तीदेवी आपल्या 2 मुलांना, तरुण मुलं झाली, ती ज्ञान वैराग्य सावध झालेली आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे येनाथ नारायण वासुदेव भगवंताचं नामस्मरण करीत त्यांची सभेमध्ये प्रविष्ट झाले. सगळे लोक विचारकारी ही कशी आली, कशी? संत कुमार म्हणाले की भागवतातूनच उत्पन्न झाली. भागवतामध्येच भक्तीदेवी आहे, ज्ञान आहे, वैराग्य सगळ्या देवता. त्या भक्तीदेवीनं सर्वांना सांगितलं, तुम्ही आहे सज्जन मंडळी, भगवत भक्त, म्हणून मला याप्रमाणे आणखी शांती मिळाली. माझी मुलं तरुण झाली, त्यांचं मुलांची मुलं चालू. तेव्हा आपल्यासारखे जे भगवत भक्त आहे त्यांचीच कृपा ही सर्व लोकांच्या निरंतर राहावी, एवढी भगवंताजवळ प्रार्थना. आनंद झाला सर्वांना. आणखी मग नारदांनी विचारलं संत कुमारांना, महाराज ह्या सप्ताह यज्ञाने, भागवत श्रवणाने कोणाकोणाची कोणची कोणची पाप जातात एवढं मला सांग. आता कितीतरी पाप आहे. महापाप आहे, उपपातक आहे, ब्रह्महत्या, सुरापान, त्याचप्रमाणे गुरुपत्नी गमन, अशी पातक आहे. आणखी सुवर्ण असते, ही महापापच आहे. आणि यांचा संबंध ठेवणारा तो एक महापाप. आता हे यापासून दूर राहायचं कसं? संबंधी सुद्धा महापापामध्ये जातो आहे. अशी अनेक पाप आहेत म्हणाले. पण ही सगळी ही पातक उपपातक आहे. संकरीकरण आहे, मलिनीकरण आहे, कितीतरी
50 माणसाचं काम निर्माण करणारं यंत्र निर्माण करू नये हे वादकामध्ये घातलेलं आहे. इतकी मंडळी उपाशी राहणार आहे. धर्मशास्त्रकाराने अगोदरच सांगून ठेवलेलं आहे. नंतर काय व्हायचं ते होतच. पुढं काम व्हायला लागल्यानंतर ती ज्यांना नोकरी मिळाली तेच संप करतात, कारखाने बंद पडतात, हे सगळे पुढचे दोष आहे. परंतु इतक्या मंडळींचं आणखी अन्न कमी होणार आहे असं यंत्र निर्माण करू नये. करता आलं नसतं असं नाही पूर्वीच्या लोकांना, पण धर्मशास्त्राची आज्ञा आहे की लोकांचं आणखी उपजीविका बंद होणार. असे अनेक पाप आहेत. ही सर्वही पातक सप्ताह यज्ञेन करू. शरीराने पातक घडतात, वाणीनं घडतात, मनाने घडतात, इच्छेनं घडतात, इच्छा नसताना अशी घडताय. ही सगळी ही पातक या सप्ताह यज्ञाने सप्ताह श्रवणाने निघून. याबद्दलचा एक इतिहास आणखी नारदाना तुम्हाला सांगितला. आत्मदेव पुरे तस्मिन वेद सर्व वेद विचार. तुंगभद्रा नदीच्या तीरावर दक्षिण प्रांतामध्ये एका नगरात आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहतो. उत्तम वेदशास्त्र ज्ञान आहे, सूर्यासारखा तेजस्वी आहे. सर्व लोकांच्याकडून आणखी त्यांनी कर्म करवावी, त्यांना जे जे फल आहे ते त्यांना मिळवून द्यावं. कुणाला संतती नाही, कुणाला संपत्ती नाही, कुणाला रोग आहे, हे सगळं त्यांनी दूर केलं. असा तो ब्राह्मण प्रसिद्ध होता. पुष्कळ संपत्ती त्याला मिळायची लोकांकडून. त्याला मिळालेली स्त्री ही आपली तशाच प्रकारची चांगल्या कुळात उत्पन्न झाली. असे दोघेही ते पती-पत्नी आणखी आपल्या घरामध्ये राहत असताना संपत्ती आहे पुष्कळ, काही कमी नाही, परंतु घरामध्ये त्यांना काही संतती झाली नाही, मुलगा नाही. त्या ब्राह्मणाने दुसऱ्याकडून यज्ञ करवावेत, चांगली पुण्यकर्म करवावी, त्यांना मुलं व्हावी, आणि याच्या घरामध्ये मुलगा नाही. मग त्यांनी पुण्यकर्म करायला सुरुवात केली, दानधर्म करायला सुरुवात केली. गाईचं दान, भूमीचं दान, सुवर्णाचं दान, वस्त्रांचं दान, अशी अनेक प्रकारची दानं झाली. पुष्कळ द्रव्य आणखी दानाकरता खर्च केला, पण मुलगा नाही किंवा मुलगी नाही. चिंताग्रस्त झाला आत्मदेव ब्राह्मण, निराश झालेला आहे आणि अत्यंत दुःखाने वनामध्ये निघून गेला. अरण्यात तहान लागली होती. एक मोठा तलाव आहे, त्यातलं पाणी प्याला. आणखी त्या झाडाखाली तो बसलेला असताना थोड्याच वेळात एक संन्यासी महात्मा त्या ठिकाणी आलेला आहे. तोही पाणी पिऊन आणि झाडाखाली बसला. ब्राह्मणाला वाटलं हा मोठा महात्मा आहे, याला आपण शरण जावं. जवळ गेलेला आहे, त्यांच्या पायावर मस्तक ठेवलेला आहे. डोळ्यातून अश्रू झाला त्या आत्मदेव ब्राह्मणाच्या सुरू झाला. त्या संन्याशाने विचारलं, बाबा का रडतोस, काय तुला दुःख झालेलं आहे? ब्राह्मण म्हणाला, महाराज काय सांगू आता माझं दुःख. मी देवांना काही दिलं, इतरांना काही दिलं, तर ते माझ्याकडून काहीही ग्रहण करीत नाहीत. म्हणजे मला संतती नाही ना, त्यामुळे माझं संबंध जीवित हे. काय माझं पाप आहे सांगता येईल. एखादी गाय जर घरामध्ये मी आणली तर तिलाही वाचलं होत माझ्या पापामध्ये. एखादं आंब्याचं झाड उत्तम लावावं, दुसऱ्याने लावलेलं दुसऱ्याच्या शेतात त्याला पुष्कळ आंबे, माझ्या झाडाला फलच येत नाही. अशा प्रकारचं माझं पाप आहे, त्यामुळे मला संतती नाही आहे, काही कृपा करा. त्या स्वामी महाराजांच्या मनामध्ये दया उठली. ते मोठे शास्त्रज्ञ होते, ज्योतिषशास्त्रज्ञ आहे, योगशास्त्र. त्याचं काय एकंदर जातक काय आहे, पुढं काय होणार आहे ते त्यांच्या लक्षात. त्यांनी त्याला उपदेश केला, ब्राह्मणा काय करतोस, मूळ बी घेऊन काय करणार म्हणाले. संसार वासना कशाला मनामध्ये आण. काय झालं मला, अरे तुझं प्रारब्ध मी पाहिलं, तुला या जन्मात तर नाही पण 7 जन्म तुला मुलगा होणार. तेव्हा माझं सांगणं असं आहे की इच्छा तू सोडून दे, वासना टाकून दे. संन्यास हे सर्वथा सुखम आमच्या बरोबर यायचं असं हे म्हणाले. तीर्थयात्रा आपण करू सांगतो. संन्यास मार्गामध्ये
पण ब्राह्मणाला तो मार्ग कसा पटणार, अनुभव आल्याशिवाय गृहस्थाश्रमच चांगला आहे अशी त्याची भावना. त्यांनी सांगितलं, महाराज मला हा उपदेश करून काय करता तुम्ही? संन्यास घेऊन, मुलगा नाही काही नाही, संन्यास घेऊन काय करायचं म्हणाले. तुमच्यासारख्या संन्याशांना आमच्या घरी भिक्षेला यावं लागतं ना, आम्ही भिक्षा घालतो ना संन्याशांना. मुलं बाळ नातू बनतू सगळे असा संसार सुखाचा आहे म्हणाले. संन्यास कसं सुखाचा आहे? मला मुलगा पण द्या. ब्राह्मणाचा आग्रह वाहिलेला आहे, शास्त्र दृष्टीनं त्याला मुलगा नाही हे त्यांना कळलेलं आहे. पण आता काय करायचं, आग्रही आहे, प्राणवीर म्हणतो. त्यांनी एक फळ घेतलं आणि त्याच्याच हातात हे म्हणाले, असं कर, तुझ्या घरी जाऊन तुझ्या पत्नीला हे फळ भक्षण करायला सांग, म्हणजे मुलगा होईल. पण 1 वर्षपर्यंत तिनं नियमाने वागलं पाहिजे, खरं बोललं पाहिजे, पवित्रपणाने राहिलं पाहिजे. त्याचप्रमाणे 1 वेळ भोजन करून राहिलं पाहिजे. असं 1 वर्षभर तुझ्या पत्नीनं केलं तर चांगला मुलगा होईल. 7 जन्म मुलगा होणार नाही म्हणून त्यांनीच सांगितलेलं आहे. पण आग्रहामुळे कळलं, शास्त्र खरं, प्रारब्ध खरं का प्रयत्न खरा, ह्याचा आणखी विचार चालू झाले. आनंद झाला ब्राह्मणाला, बरं झालं म्हणाला, या स्वामी महाराजांच्या कृपेनं मला मुलगा होणार. आला घरी आणि आल्याबरोबर त्या स्त्रीला ते फळ, हे म्हणाले, फळ मिळालेलं आहे, एका संन्यासी महात्म्याने दिलेलं आहे, हे तू भक्षण कर, तुला मुलगा होईल, 1 वर्षभर सगळे नियमाने राहा. आता ती बाई जी आहे त्याला बिडाली, तिचा याच्यावर विश्वास होता की नाही तुम्हाला? काही तिच्या मैत्रिणी घरी आलेल्या आहेत, तिची एक बहीण गावामध्ये होती घरी, ते सगळ्या घरी जमल्यानंतर त्या सर्वांच्या समोर त्या स्त्रीने, काय बाई, शाने हे आता फळ आणलेलं आहे, ते फळ भक्षण केल्यानंतर मला गर्भधारणा होणार, शक्ती शरीरातली कमी होणार, मग घरातली कामधामं कुणी करायची म्हणाले, अन्न जाणार नाही, अमुक असे तर्क पुतर्कच ती करू लागली. मग कदाचित गर्भ झाला, 9 महिने पूर्ण झाले, तो गर्भ आडवा आला तर, आणि मनाच मरण आलं तर, असे सगळे विचार तिच्या मनात यायला लागले. त्या सगळ्या बायकांच्या समोर तिनं बोलून दाखवलेला आहे. आणि वर्षभर म्हणाले सगळं खरं बोलायचं, आणखी कोणालाही रागवायचं नाही, हे सगळे नियम कसं शक्य आहे? बरं, मुलगा झाला तरी काय सुद्धा लाभ नाही, पाल नाही, दुःखम कसुरे बंध्यावा विधवा नारी सुखीचे. ब्राह्मणाला मुलगा पाहिजे, पण ही सांगती आहे त्याचं लालन पालन करणं किती दुःखाचं. त्यापेक्षा ज्या स्त्रीला मुलगा झाला नाही ती स्त्री सुखी आहे असं माझं मत आहे म्हणून त्या बायकाही म्हणाले, बरं आहे, काही खाऊ नकोस तू म्हणाले, तुझ्या घरात जी गाय आहे त्या गायीला खायला घाल. म्हणजे त्या संन्यासी महात्म्याने जे सांगितलेलं ते खरं होण्याची पाहिजे. त्याच्या तपाने म्हणा, त्याच्या संकल्पाने झाला असता मुलगा, पण ह्याच बाईच्या आणखी तर्क कुतर्काने आणखी ते फळ तिने खाल्लं, गाईला घातलं. आणखी पतीला सांगितलं, एकदा खोटं बोलायला वागायला सुरुवात केल्यानंतर खाल्लं का? हो खाल्लं म्हणा, माझे नियम धर्म सगळे चालू आहेत तुमच्या सांगण्यात. तिची बहीण त्या गावामध्ये होती, गरीब होती ना, त्या बहिणीनं तिला सांगितलं, तू आता गर्भिणी स्त्रीचा आणखी हे करू राहा म्हणा, गर्भिणी आहे असं दाखव लोकांना, मीही गर्भिणी आहे, माझ्या पतीला दरिद्री आहे, त्याला तू द्रव्य दे, तू श्रीमंत आहेस, मला मुलगा झाल्याबरोबर आणखी पाठीमागच्या दरवाजाने तुझ्या घरामध्ये मी आणून येईल आणि मग तुला मुलगा झाला असं तू जाहीर कर म्हणा. की या दोघींचं बहिणी बहिणीचं ठरलंय. झालं, त्या ठरल्याप्रमाणे त्या बहिणीचा मुलगा हिच्या घरामध्ये आला. येणं आणखी सांगितलं की मला मुलगा झाला. आत्मदेव ब्राह्मणाला काय माहिती, संन्यासी महाराज म्हणाले 7 जन्म ब्राह्मण मुलगा होणार नाही, आणखी झाला कसा मुलगा. पण संन्यासी महात्म्याचं सामर्थ्य आहे हे त्यांनी समजून घेतलं. प्रारब्ध आहे, ज्योतिषशास्त्र आहे, परंतु त्या शास्त्राच्या विरुद्ध यांच्या संकल्पाने झाला म्हणाले. खरं याला काही माहिती, याचा मुलगा कुठं होईल.
याला मुलगा नाही हे शास्त्रही खरं झालेलं आहे. आला दुसऱ्याच नाही. त्याप्रमाणे ब्राह्मणाला आनंद झालेला आहे. आणखी त्याचे संस्कार सगळे जातकर्म संस्कार सगळे संस्कार केले, पुष्कळ दान धर्म केले. पुढं 3 महिन्यानंतर त्या गायीपासून एक मुलगा त्या महात्म्याचं फल तिच्या उदरामध्ये गेले. अत्यंत सुंदर दिव्य अशा प्रकार ब्राह्मणाला आनंद झाला. सगळी मंडळी पाहण्याकरता आली की या ब्राह्मणाला एकही मुलगा आजपर्यंत नव्हता, आता गायीनेही मुलगा दिला म्हणा. कुणालाही काही माहिती. त्याचे कान गायीसारखे लांब असल्यामुळे गोकर्ण त्याचं नाव ठेवलं. आणि हा जो मुलगा बाहेरचा आलेला हिंदुकारी त्याचं नाव, हा मात्र सर्व आणखी वाटेल तसं दुराचारी निघालेला आहे. चोरी करणं, सर्वांचा द्वेष करणं, दुसऱ्याच्या घराला आग लावणं, मुलांना धरून आणखी विहिरीमध्ये फेकून देणं, अशा प्रकारची दुष्टकर्म होती. वेश्या संगतीमध्ये साबूत सर्व द्रव्य घरातलं त्याने नाही सगळं. माता पितरांना मारायला सुद्धा त्यांनी कमी केलं नाही. मन पाहिजे त्याला. मग त्या आत्मदेव ब्राह्मणाचे डोळे उघडले. संन्यासी महाराज सांगत होते, संन्यासे सर्वथा सुखम. हे खरं आहे. मी मात्र आग्रहाने बोललो. मुलं नाचू म्हणतो असा संसार सुखाचा आहे गोकुळासारखा. संन्यासावरती माझा विश्वास नाही, पण तीच वेळ खरी आहे. तेच खरं आता मला अनुभवाला आलेला आहे. मला मुलगा झाला नसता तर बरं. पूर्वीसारखा मी आणखी निसंग आणखी संतती रहित राहणं हेच चांगलं. अतिशय दुःख झाले. तो जो दुसरा मुलगा गायीपासून झाला, तो मोठा ज्ञान वैराग्य संपन्न. त्यांनी आपल्या पिताजींना उपदेश केला, पिताजी कशाला दुःख झालं. संसारामध्ये सुख आहे अशी कल्पना तुमची होती, ती गेली ना. कुणाचा मुलगा कुणाचं द्रव्य म्हणाले. अज्ञान आहे सगळं, मोहामध्ये सगळं. मनामध्ये जा आपण आणि भगवान श्रीहरीची आराधना करा, भगवत भक्ती करा, आणखी शांती प्राप्त करून घ्या. त्यांनी विचारलं, बाबा काय करू मी म्हणा. त्यांनी थोडक्यामध्ये देहेश्ची मांस उदिरे भीमतीन जयत्वम ज्याया सुखादिषु सदा ममतां विमुंच पश्चानिशं जगदिदं क्षणभंग निष्ठम वैराग्यराग रसिको भवहत्यनिष्ठः. पहिल्यापासून हा जो अस्थिमांस उदिनाने भरलेला जो देह आहे, शरीर आहे, तो देह मी आहे ही बुद्धी सोडून देहापेक्षा तुम्ही मिळाले. आणि देहाचे संबंधी असलेले स्त्री पुत्रादी जे आहेत ते माझे आहेत, ही ममता सोडून द्या. संपूर्ण विश्व हे विनाशी आहे, काहीही टिकणार नाही. कुणीही चिरंजीव नाही, कुणी राहणार. ही आणखी आसक्ती मनातली काढून टाका. आणखी भगवंताचं नामस्मरण करा, चिंतन करा. ऐका भागवत धर्माचं श्रवण करा. व्यावहारिक धर्म व्यवहार कमी करा. सत्पुरुषांची संगती करा. मनातल्या वासना कमी करा. दुसऱ्याच्या दोष गुणाचा विचार करू नका. स्वतःचे दोष काय आहेत त्याचा विचार. भगवत सेवा करा, भगवत कथा ऐका. याने तुमचा उद्धार होईल. मुलाचा उपदेश ऐकल्याबरोबर आनंद झाला त्या आत्मदेव ब्राह्मणा. 60 वर्ष वयाला झालेली होती. अरण्यामध्ये निघून गेले. भगवान श्रीकृष्णांची भक्ती म्हणजे दशमस्कंध जो आहे कृष्ण चरित्र संपूर्ण 90 अध्याय रोज त्यांनी आणखी संपूर्ण कृष्ण चरित्र वाचन करावं, चिंतन करावं. त्यामुळे त्याचा उद्धार होते. सूप सांगतात ऋषी महाराज, पिता निघून गेला वनामध्ये. की आई हा आला मुलगा, आता याच्यावर नियंत्रण करणारा कोणीच नाही. त्याने आईला मारलं. कुठं आहे पैसा, कुठं आहे पैसा बाई. अतिशय त्रासली ती बिचारी. वाड्यामध्ये असलेल्या पाठीमागच्या विहिरीमध्ये तिने देहत्याग केलेला, आत्महत्या केली. तो गोकर्ण जो आहे त्याचा बंधू, तो पूर्वीच घरातून बाहेर पडलेला. त्याला काय सुख नाही, दुःख नाही, शत्रू नाही, मित्र. भगवंताचं चिंतन करणं, तीर्थयात्रा करणं, सज्जनांच्या भेटी गाठी घेणं, विचार करणं, तो बाहेर. हा घरामध्ये धुंधुकारी राहिलेला आहे.
वेश्या स्त्रियांना त्यांनी घरामध्ये वाड्यामध्ये आणून ठेवला. आता कोण त्याला विचारणार? आई नाही, बाप नाही. त्या स्त्रियांनी त्याला सांगितलं की आम्हाला पुष्कळ अलंकार पाहिजे, चांगली चांगली वस्त्र पाहिजे. हे सांगितल्यानंतर गेला बाहेर आणि पुष्कळ त्यांनी अलंकार वस्त्र वगैरे आणि चोरी करून आणली. त्या स्त्रियांनी, वेश्या स्त्रिया त्यांनी विचार केला की हा चोरी करतो आहे, याला केव्हा तरी राजा धरणार, तुरुंगात टाकणार आणि आम्हालाही धरणार म्हणाले. तेव्हा आज इतका पैसा मिळालेला आहे, तो पैसा घेऊन आपण निघून जाऊया, जाण्यापूर्वी याला मारून जाऊ, ठार मारून जाऊ. विचार त्या 4-5 स्त्रियांनी केलेला. आणखी रात्रीच्या वेळेला त्याला झोप लागल्याबरोबर त्याचा गर्भास त्याला बांधलेला आहे. मृत्यू लवकर येईना. निखारे, पेटलेले निखारे आणून त्याच्या अंगावर टाकले त्यांनी, आणखी तरफड तरफड करून त्याचा प्राण गेलेला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्या स्त्रियांनी सर्व लोकांना सांगितलं हा कुठंतरी दुसरीकडे व्यापाराकरता गेलेला आहे, द्रव्य आणण्याकरता. सर्व द्रव्य निघून गेले आपल्या. तो धुंदुकारी पिशाच झालेला, वायुरूपधारी, अन्न नाही, पाणी नाही, अशा स्थितीमध्ये अत्यंत कष्ट त्याला होता. गोकर्ण हा तीर्थयात्रेला गेलेला, त्याला गावचे लोक भेटले. त्यांनी सांगितलं तुझा बंधू मेलेला आहे म्हणाले, अनाथ आहे, बिचारा कोणी नाही. म्हणून त्या गोकर्णाने गया क्षेत्रामध्ये जाऊन त्याचा उद्धार होण्याकरता विष्णुपदावरती पिंड प्रदान केलेला आहे, स्नान केले, आपलं हे केलं. तीर्थयात्रा करीत करीत तो गोकर्ण आपल्या गावामध्ये प्राप्त झाला. रात्रीच्या वेळेला आलेला आहे. घेऊन गावा आपल्या वाड्याबाहेरच एकटा कट्ट्यावर बसून राहील. पुष्कळ दिवसांनी आले. तो निद्र्यानंतर हा आपला बंधू आहे, त्या पिशाच रूपी धुंदुकारी. तो पिसाळ हा जागा झाला लोक. त्याने आणखी वेगळी वेगळी उपाय, एकदम आणखी मोठा आणखी मेष आहे, गोकर्ण दिसायला, एकदम मोठा हत्ती दिसायला लागला, एक रेडा दिसायला लागला, एकदम अग्नी पेटलेला आहे असं दिसायला लागला. गोकर्ण मोठा धैर्य दिसायला. हा दुर्गतीला, पिशाच गतीला गेलेला कोणीतरी जीवात्मा आहे. कोण आहे अशी दशा तुझी का झाली असं त्या गोकर्णाने विचारल्यानंतर तो रडायला लागला. मला ते बोलता येत नाही. कोणी हातामध्ये जल घेऊन अभिमंत्रण करून त्याच्या अंगावर गोकर्णाने टाकल्याबरोबर त्याला वाणी उत्पन्न झाली. तो बोलायला लागला. अहम भ्राता करियोस्मी धुंदुकारी नामतः स्वकीये नैव दोषे ब्रह्मत्व नाशे. बाबा मी तुझा भाऊ आहे. माझ्याच पापाने आणखी ब्राह्मण जन्मासारखा जन्म चांगला मिळालेला असता माझ्याच पापाने आणखी तो जन्म मी फुकट घातला. माझ्या पापाला संख्या नाही, किती लोकांना मी मारलेला आहे. शेवटी त्या वेश्या स्त्रियांनीच मला मारले, म्हणून ही माझी दुर्दशा झाली. गोकर्ण म्हणाला तुझा उद्धार होण्याकरता मी तो गया क्षेत्रामध्ये श्राद्ध केलं म्हणाले, पिंड प्रदान केली, आणि अजून तुला तो पिशाच कसा राहिलास. तो म्हणाला 100 वेळा जरी कशा गया श्राद्ध केलंस तरी मला मुक्ती मिळणार नाही, अशी माझी पाप इतकी. गोकर्ण म्हणाला तर जाऊन तू स्वस्थ राहा. सकाळी सगळी विद्वान मंडळी आली. गया श्राद्धाने जर मुक्ती नाही तर दुसरा काय उपाय आहे. तो गेलेला आहे. सकाळी काळ झाल्यानंतर गोकर्ण आपल्या वाड्यामध्ये आलेला आहे. ही बातमी गावातल्या सगळ्या लोकांना समजली. मोठा महात्मा आहे हा, पहिल्यापासूनच त्याच्याबद्दल आदरभाव. सगळी मंडळी, गावातली विद्वान मंडळी, सगळी मंडळी त्याला भेटण्याकरता आली. रात्रीच्या वेळेला ते असं भेट झाली. म्हणाले त्या बंधूची तो पिशाच झाले, गया श्राद्ध करूनही तो मुक्त झाला नाही, काय करावं आता. सर्व विद्वान मंडळींनी सांगितलं, पण काही त्यांना कळेल. त्यांनी सांगितलं व सूर्यनारायण तू काय सामर्थ्य संपन्न हे लोक होते. गोकर्णाचं सामर्थ्य किती आहे. सूर्यनारायणाला विचारून हे मार्गदर्शन तू घे, ते सांगतील त्याप्रमाणे. सूर्यनारायणाला नमस्कार केला त्याने. सूर्याचा रथ थांबीवर, सूर्याचा रथ पुढे जाईना.
हे आपण जगत साक्षी आहात नारायणा, सगळ्यांची पाप पुण्य आपल्याला माहीत. माझ्या बंधूला आणखी पिशाच योनीतून मुक्त करण्याकरता मी काय करावं हे सांग. त्यांनी लगेच सांगितलं, सप्ताहे श्रीमद भागवतान मुक्ती सप्ताहे वाचरणे. भागवत सप्ताहजन्य तुझ्या बंधूला पिशाच योनीतून मुक्त होण्याकरता तू केलास, म्हणजे आणखी तो मुक्त होईल. गोकर्णाने निश्चय केलेला आहे आणि भागवत कथा सप्ताह करण्याचं त्याने ठरवलं. अनेक देशातून गावातून सगळी मंडळी तिथं ऐकण्याकरता आणि पापक्षय व्हायला पाहिजे. मोठा समाज जमलेला आहे. आसनावरती गोकर्ण बसलेला आहे. कथा कथन करण्याकरता तो पिशाचही आलेला वायू राहावं कुठं आपण ऐकायचं. एक वेळू मोठा मांडलेला आहे, वेळवाचं पेट आहे. त्या एका वेळवामध्ये छिद्रातून तो जाऊन शिरले. पिशाचाला वायवीय शरीर असतं असं शास्त्रकारांनी सांगितले. या मृत्यू भूलोकावरती पार्थिव शरीर आहे, म्हणजे पृथ्वीचा भाग जास्त आहे. सूर्य लोकामध्ये तैस शरीर आहे, म्हणजे तेजाचा भाग जास्ती आहे. गुरुण लोकामध्ये आणखी शरीर जलाचा भाग जास्ती आहे. हे वायू वायवीय शरीर. पिशाच योनी म्हणजे डोळ्याने दिसत, कारण वायू डोळ्याने दिसत नाही. त्याचं शरीर हे वायू प्रधान आहे. तो त्या छिद्रामध्ये जाऊन बसलेला आहे. आतल्या बाजूला सगळी इंद्रिय वगैरे आहेतच त्याला. आणि गोकर्णाने कथा सांगायला आरंभ केला. सायंकाळ पर्यंत कथा सांगितली. त्या पिशाचाने ती कथा ऐकली. 7 त्याला छिद्र गाठी होत्या. एक गाठ फुटलेली, आवाज झाली. दुसऱ्या दिवशी दुसरी ग्रंथी फुटलेली आहे. 7 दिवसामध्ये श्रवण केलं त्या पिशाचाने. त्या वेळवाचे 2 तुकडे झाले. आतून तो हिंदुकारी शंख चक्र गदा पद्म धारण करून भगवंताच्या स्वरूपामध्ये बाहेर पडले. त्यांनी आणखी आपल्या बंधूला साष्टांग नमस्कार केला. कयाहम मोचितो बंधू कुटया प्रेत कस्मलात. काय माझ्यावर उपकार हे झाले म्हणून त्या पिशाच योनीतून मला मुक्त केलं. अन्न खाता येत नाही, पाणी पिता येत नाही, हे सगळे कष्ट माझे. काय म्हणाले भागवत कथा, संबंध माझी पीडा दूर झाली. असं त्यांनी आणखी पिशाचाने पुष्कळ वर्णन केलेलं आहे. आणखी याच्या योगाने सर्वांचं दुःख दूर होईल असा स्वतःचा अनुभव सांगितलेला असताना त्याला नेण्याकरता आणखी विमान आलेलं आहे वैकुंठ. ते हरिदास आले. गोकर्णाने त्यांना विचारलं, याला एकट्या करताच तुम्ही विमान कसं आणलं म्हणा. सगळ्या लोकांनी ऐकले. मग यांना नेण्याकरता तुम्ही विमान का आणली. सर्वांनी जर श्रवण सारखं केलेलं आहे तर असा फलभेद का एकट्यालाच वैकुंठ होईल. हरिदास म्हणाले, या लोकांना येण्याची इच्छा आहे का हे तरी विचारा. तुकाराम महाराजांना नेण्याकरता विमान आलं होतं. त्यांनी आपल्या त्या आणखी स्त्रीला विचारलं, बाई येतीस का. चल म्हणाले, विमानातून जातो. ती म्हणाला, अहो माझी मुलगी बाळगपणाला आली आहे, घरात नाहीच आहे, ती झाड वेल काढणे हे काम कोण करणार म्हणाले. तसं त्या ह्यांनी सांगितलं हरिदासांनी, ह्या सगळ्या लोकांची इच्छा कुठे म्हणून वासनाक्षय झाल्याशिवाय आणखी काही वैकुंठ मिळेल. आणखी दुसरी गोष्ट, हा पिशाच म्हणजे दिवसभर याने ऐकावं आणि रात्र त्याचं मनन करावं. ते ज्ञान त्याच्या चित्तामध्ये अजून पूर्ण संक्रांत, अन्न नाही, पाणी नाही, अशा स्थितीमध्ये यांनी श्रवण केलेलं आहे. त्याचं मनन केल्यामुळे ते पक्क त्याच्या चित्तामध्ये बिंबल्यामुळे तो अधिकारी. आणखी एकदा आपण भागवत सप्ताह करा म्हणून सांगितलं त्या हरिदास, म्हणजे या मुक्त होईल. पुन्हा म्हणजे आषाढ महिन्यामध्ये ही कथा सांगितली आरंभाला करणार. त्या हरिदासांच्या सांगण्याप्रमाणे पुन्हा श्रावण महिन्यामध्ये भागवत सप्ताह यज्ञ गोकर्णाने केला. सगळी मंडळी ऐकायला होती. त्यावेळेला असं झालेलं आहे, हजारो विमान आलेली आहेत. भगवान श्री हरीही साक्षात आलेले आहे. आणखी त्या गोकर्णाला आलिंगन जेवून आपलं स्वरूप त्याला प्राप्त करून देऊ. सगळेही श्रोते पितांबरधारी शंखचक्र गदा पद्म धारण करणारे विमानामध्ये बसून गोकर्णाच्या कृपेनं आणि हरिलोकाला निघून गेले.
त्रेतायुगामध्ये भगवान रामचंद्र अयोध्येहून आपल्या वैकुंठ लोकाला जाताना अयोध्यावासी सर्वही मंडळींना बरोबर घेऊन गेले. हा गोकर्ण जो आहे कलियुगामध्ये, आणि यांनी सर्व आपल्या गावातल्या लोकांचा उद्धार केला. तर अशा प्रकारचं हे भागवत कथेचं महात्म्य संत कुमारांनी आणखी यांना सांगितलेलं आहे. आता यानंतर थोडासा विधी नियम काय आहे ते सांग. सहाय्यैर वसुधिश्चैव प्रायसाध्यो विधिस्पृतः. भागवत सप्ताह यज्ञाला पुष्कळ सहाय्य करणारी मंडळी पाहिजे आणि द्रव्याचीही जरुरी आहे. योग्य दैवज्ञाकडून उत्तम मुहूर्त विचारू आणि याला आरंभ करा. विवाहे यादृशं वित्तं परिकल्पये. एक मुद्दाम सांगतायत, ज्यांना ज्यांना मुली आहेत त्यांच्या लक्षात राहण्याकरता हे आहे. विवाहाला, कन्या विवाहाला जितकं द्रव्य लागेल तितक्या द्रव्याची अगोदर तयारी पाहिजे म्हणाले. सप्ताह यज्ञ करायचा म्हणजे हे कशाला ते कशाला वगैरे. म्हणजे तात्पर्य काय की द्रव्यापेक्षा याला प्राधान्य. त्याचप्रमाणे श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, आषाढापासून हे सगळे महिने त्यांनी सांगितले. परंतु सर्व ही कोणत्याही वेळेला करायला हवे. त्याचप्रमाणे सर्वत्रही वार्ता सर्वांना समजून सांगतो. या ठिकाणी असा असा यज्ञ होणार आहे, आपण सहकुटुंब या ठिकाणी या. 7 दिवस पर्यंत जर आपल्याला सवड नसेल तर एखादा दिवस तरी आपण येऊन श्रवण करा, असं सर्वांना हे कळवावं पत्र लिहून. आणखी अशा रीतीने येणाऱ्यांची सगळी व्यवस्था करणं, त्याशिवाय इतकं द्रव्य कसं लागणार आहे. तेव्हा सगळी येणाऱ्यांची राहण्याची व्यवस्था, याची व्यवस्था ही सगळी करावी. आणखी विशाल स्थान जिथं असेल तिथं तथा स्थान असावं. सर्व मंडळींना बसण्यात मंडप वगैरे घालावा. त्याचप्रमाणे सर्व ही एकंदर आहे त्यांचंही हे करावं. राहण्याची व्यवस्था पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख अशा प्रकारचं वाचन करावं. त्याचप्रमाणे आरंभाला अरुणोदयाच्या वेळेला स्नान संध्यादिक सर्व कर्म करून भगवान गणेशांची पूजा आरंभाला करावी. विघ्न कोणतीही येऊ नये. पितरांचं तर्पण वगैरे करावं. आणखी भगवान श्रीहरीची स्थापना करून कृष्णांची, भगवंतांची पूजा करावी. आणखी प्रार्थना करावी की संसार सागरात मी मग्न झालेलो आहे, माझा उद्धार आपण करा. भागवत ग्रंथाची ही पूजा करावी. आणखी श्रीफल त्या ठिकाणी ठेवून नमस्कार करू. भागवत म्हणजे साक्षात गोपाळ कृष्ण आहे. मला मुक्ती या संसार बंधनातून, सर्व कर्म बंधनातून मला मुक्ती प्राप्त व्हावी याकरता मी आपल्याला शरण आलेलो आहे. माझी इच्छा अशा रीतीने हे सर्वही सांगितलेलं आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद हरिगंबरा